सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। तर बघा, उद्याची कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला काही उपाय करायचे असतात। त्याने वर्षभरात आपल्या घरात लक्ष्मी मातेचे आगमन होते आणि दरिद्री जर असेल तर ती घराच्या बाहेर जाते। तर व्हिडिओ स्किप न करता सगळा पाहायचा आहे, तरच माहिती समजेल, नाहीतर अर्धवट माहिती समजून काहीतरी चुकीचं होते आणि नंतर उपाय तपाय करून सुद्धा गुण येत नाही। तर बघा काय करायचं आहे, आपल्याला छोटंसं हवन करायचं आहे आणि हे हवन करायचं आहे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता। तर रात्री 12 वाजता तसंच अर्थातच आपण जागरण तर करणारच आहोत, कारण त्या दिवशी जे लोक जागरण करत असतात त्यांच्यावरच लक्ष्मी माता, त्यानंतर कुबेर महाराज, त्यानंतर चंद्र आणि इंद्रदेवता यांचं सुद्धा आपल्यावर आशीर्वादाचा पडछाव होत असतो। त्या कारणानं जी पौर्णिमा आहे कोजागरीची, तर त्या दिवशी आपण अर्थातच सगळेजण जागरण करत असतो। तर जागृत करता अगोदर आपल्याला जी पूजा माहिती मी सांगितली होती ती पूजाची आपल्याला मांडणी करून ठेवायची आहे। त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता जाऊन। आणि त्यानंतर जे सुपारी आहे, तुमच्याकडे जर यंत्र नसेल तर सुपारी स्वरूपात तुम्ही त्या देवतांची मांडणुका करायची असते आणि पूजा करायची असते। तर बघा, आपल्याला दारिद्र्य दहन करणारं हवन करायचं आहे। तर ते हवन करण्यासाठी जास्त काही सामुग्री आपल्याला लागत नाही, जास्त काही तामझाम करायची गरजही नाही, जास्त काही वस्तूसुद्धा आपल्याला पाहायची गरज नाही आणि आपल्या घरातल्याच वस्तूत आपल्याला हवन करायचं आहे। ज्या पद्धतीनं आपण पंचयज्ञामध्ये अग्नीला तूप देत असतो त्या पद्धतीनेच आपल्याला छोटंसं हवन करायचं आहे। तर अर्थातच 2-3 गौऱ्या तर आपल्याला लागणार आहे। तुमच्याकडे असतीलच तर तुम्ही समिधासुद्धा वापरू शकता, नसतील तर 2-3 गौऱ्या असतील तरी झालं। तर हवनाची आपण तयारी करून घ्यायची, एक यज्ञकुंड करून घ्यायचा, तर नसेल तर एखादी पितळेची वगैरे तांब्या पितळेची स्टीलची प्लेट असली तर त्यामध्ये थोडीशी खाली त्या तांब्या पितळेच्या प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी माती टाकून घ्यायची आहे, जेणेकरून खाली जर फरशी वगैरे असेल तर ती गरम वगैरे होणार नाही आणि तिला काही इजा पोहोचणार नाही। आणि वरती आपल्याला 2-3 गौऱ्या प्रज्वलित करायच्या आहे। गौरी प्रज्वलित करत असताना आपल्याला ती कापुराने प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला असेल तर शुद्ध गाईचं तूप आपल्याला या हवनाकरता वापरायचं असते। आणि त्यानंतर थोडंसं पायास म्हणजे तर बघा, त्याच्यामध्ये तांदूळ असतात, तीळ असतात, किंवा मग खीर आपल्याला करायची आहे बरं आवर्जून। आणि नाहीतर मग थोडंसं जे घोटलेलं दूध असतं तर ते अगोदरच आपलं तयार असतं, तर ते थोडंसं दूध आपल्याला घ्यायचं आहे हवनाकरिता। आणि साखर, तांदूळ, तीळ आणि असतील तर गहू हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं असते। त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं असते, किंवा जे तांदूळ आहे त्याला तुम्ही शिजवून त्याचा भातसुद्धा तयार करून घेऊ शकता स्वाहाकार करायसाठी। जे स्वाहाकार असतात करायचे त्यांना आपण पायस असं म्हणत असतो। आणि होम पुडा असला तर तो घ्यायचा थोडासा। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं पायस आपल्याला एकत्रित करून आपल्या जवळ घ्यायचं आहे। त्यानंतर ज्या शेणाच्या गौऱ्या आहे त्या प्रज्वलित करायच्या आहे, रात्री 12 वाजता करायचं आहे बघा हे। आणि त्याचबरोबर आपली सेवासुद्धा होणार आहे। तर काय करायचं आहे, तसेच आपल्याला श्रीसुक्ताची सेवासुद्धा करायची असते। तर श्रीसुक्त म्हणत आपल्याला स्वाहाकार करायचा आहे, जसं की हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्तरजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह स्वाहा, असं म्हणत आपल्याला जे स्वाहा उच्चार आहे तो मोठ्याने म्हणत आपल्याला मग तूप टाकायचं आहे, जे आपण पायास केलेला आहे ते टाकायचं आहे, किंवा होमपुडा असतो तो आपल्याला टाकायचा आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला श्रीसुक्त तुम्ही 1 वेळेस म्हणून स्वाहाकार करू शकता, किंवा 16 वेळेस म्हणून सुद्धा स्वाहाकार करू शकता। पण 16 वेळेस जर म्हणत बसलं तर मग बाकीची सेवासुद्धा होणार नाही, तर त्या कारणाने 1 वेळेस म्हटलं तरी काही हरकत नाही। सुरुवातीला गणपती बाप्पाचं ध्यान स्मरण करून घ्यायचं, त्यांची पूजा वगैरे करून घ्यायची आणि त्यांनासुद्धा आपल्याला 5, 7, 11, 9 याप्रमाणे आपल्याला ओम गणगणपतये नमः म्हणून स्वाहाकार म्हणत आपल्याला आहुत्या द्यायच्या असतात। मग त्या तूप किंवा जे आपण पायस बनवलेला आहे किंवा होमपुडा त्यातील आपण स्वाहाकार करत आपल्याला हे द्यायचं आहे। आणि थोडंसं खोबरं आणि गूळ, एक जी शेवटची असते स्वाहाकार करताना ओम गणगणपतये नमः स्वाहा असं म्हणून 11व्या वेळेस आपल्याला थोडंसं गूळ आणि खोबरं टाकायचं असते गणपती बाप्पांना प्रसाद स्वरूपात। आणि त्यानंतर बघा, श्रीसुक्ताचं आपल्याला पठण करत आणि हवन करायचं आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही पायास
त्यानंतर जे आपण बनवलेलं आहे होमपुडा, त्यानंतर तुपाच्या आहुत्या देऊ शकता. फलश्रुतीसुद्धा आपण आहुत्या देतच म्हणायची आहे, हात जोडून नाही तर आहुत्या देतच म्हणत असतात फलश्रुती. आणि त्यानंतर हात जोडून म्हणली तरी काही हरकत नाही बरं, हात जोडून म्हणली तरी काही हरकत नाही, तुम्ही आहुत्या देऊन सुद्धा म्हणली तरी काही हरकत नाही. दोन्ही प्रकारात सुद्धा आपण फलश्रुती म्हणू शकतो. किंवा मग फक्त स्त्री सुक्ताच्या 16 वेळेस आपण जे ओव्या आलेल्या आहेत तेवढ्या म्हणल्या तरी काही हरकत नाही, कारण वेळ हा 39 मिनिटाचाच असतो आणि आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे, कुबेर महाराजांची सेवा करायची आहे, इंद्रदेवाचं तो थोडीसे मंत्र म्हणायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला जे हे आहे श्रीकृष्ण बाळकृष्ण विष्णुदेवाची सेवासुद्धा आपल्याला करायची आहे त्या दिवशी. तर त्या कारणानं ह्या सेवा आपल्याला सगळ्या करायच्या असतात आणि वेळ खूप कमी असतो. त्या कारणानं आपल्याला म्हणजे सगळ्याच सेवा करायच्या आहे, थोड्या सगळ्याच सेवा करायच्या आहे. त्यानंतर आपण जो कमलात्मक मंत्र आहे लक्ष्मी मातेचा त्याच्यावर सुद्धा स्वाहाकार करत आपण 11 वेळेस आहुत्या देऊ शकतो. त्यानंतर कुबेर महाराजांचा मंत्र म्हणत सुद्धा आपण आहुत्या देऊ शकतो. त्यानंतर आपण जे विष्णू गायत्री मंत्र आहे त्याचा म्हणत सुद्धा आहुत्या देऊ शकतो. तर या पद्धतीच्या आपल्याला थोड्या सगळ्या देवतांना आहुत्या द्यायच्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला खिरीच्या आहुत्या द्यायच्या आहेत. सगळ्यात शेवटी याच्यासाठी की आपण जर खिरीच्या आहुत्या जर अगोदर दिल्या ना तर जो होमकुंड आहे तो जो आपण होम प्रज्वलित केलेला आहे तर तो लवकर शांत होतो. तर त्या कारणानं ज्या खिरीच्या आहुत्या आहेत त्या आपल्याला शेवटी द्यायच्या आहेत. असा छोटासा होम आपल्याला या कोजागिरीच्या पौर्णिमेला माता लक्ष्मींना आगमनासाठी करायचा आहे. तर ह्या वस्तूने आपल्याला माता लक्ष्मीचे आगमन करायचे आहे, स्वागत करायचे आहे. आणि आपल्याला रात्री जो आपला टाईम झालेला असतो 12 वाजून 39 मिनिटापर्यंत, जो 39 मिनिटाची हा सेवा झाल्याच्या नंतर झोपायच्या अगोदर आपल्याला एकदा घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. म्हणजे जी दरिद्री माता आहे तिला आपल्याला घराबाहेर काढून द्यायचं आहे. तर ही ती सेवा असते की दरिद्री मातेला घराबाहेर काढून देताना आपल्याला झाडूने झाडायचं असते. नवीन असला तर अतिउत्तम, किंवा मग जो रोजचा वापरातला असला तर तो. तर हे केव्हा करायचं, जेव्हा आपली सेवा पूर्ण झाली त्याच्यानंतर. अगोदर तर स्वच्छता वगैरे केलेली असते, आपण सगळी लादी वगैरे पुसून त्या दिवशी आपण स्वच्छ करून सगळी काही पूजा मांडणी वगैरे केलेली असते. पण हे हवन वगैरे झालं, सेवा वगैरे झाल्या की झोपण्याच्या अगोदर आपल्याला एकदा घर स्वच्छ झाडून त्यानंतर आपल्याला झोपायचं असते. म्हणजे ही जी दरिद्रीता आहे आपल्या घरातली हिचं निरसन आपल्याला या झाडूने करायचं असते. या झाडूने आपल्याला तिला बाहेर काढायचं असते. झाडू म्हणजे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. तर ती लक्ष्मी आमच्या घरामध्ये नांदणार आहे. आणि जे म्हणजे काडी कचरं जे काही घरामध्ये असतं, जी घाण असते, जे अस्वच्छता असते, ती दरिद्री असते, तर ती आपल्याला घराबाहेर काढायची आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच घरात आपल्याला सुख समृद्धी आरोग्य आणि संपत्ती म्हणजे संकलित व्हायला सुरुवात होते किंवा घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो. तर हे छोटे छोटे उपाय असतात. हे केल्याच्या नंतर लगेच असं खूप काही मोठा पैसा येत नसतो. तर जे आहे ना, जर आपण आज 100 रुपयाची कमाई केली तर 100 रुपये पण चालले गेले तर ती कमाई नसते. त्याच्यामधले जर 5 रुपयेसुद्धा आपले मागं राहिले तर ते आपलं जे पैसे असतात तर ती आपली कमाई असते दिवसभराची. तर अशी आपली जी अखंड लक्ष्मीचा वास झाला पाहिजे, अशी थोडी थोडी का होईना आपल्याला थोडे थोडे पैसे साचून खूप मोठे घरात जमा झाले पाहिजे. नाहीतर मग आरोग्य बिघडतं, कुठेतरी काही बिघडतं, घरातल्या इलेक्ट्रिक वस्तू बिघडतात, कटकटी होत राहतात, घरात जास्त खर्च होतो. तर या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. त्या कारणाने हे छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे असतात. तर बघा, उद्याच्या जे पौर्णिमा आहे त्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या चॅनलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.